सुप्रभात मित्रांनो आणि गुड मॉर्निंग सगळ्या मित्रांना। आपण पोहोचलेलो आहे शिर्डीला आणि रूम वरती सगळ्यांची आंघोळ करून होऊन चाय बी पिऊन आता आम्ही निघालोय दर्शनासाठी। आज आमच्या सोबत आहे पुन्हा बरे फॅमिली आली। थंडी खूप आहे म्हणून स्वेटर घेऊनच या। चला आता तुम्हाला दाखवतो शिर्डी मध्ये काय काय बदल झालेला आहे। मी जिथे थांबलोय तिकडचे रूम पण मस्त आहे। माझी मम्मी रिव्ह्यू देईल। मम्मी कसा होता रूम? छान आहे छान। माझ्या मम्मीला रूम आवडला म्हणजे खूप चांगला असतं। जर तुम्हाला पण रूमचे रेट आणि डिटेल्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही रूम बुक करू शकता। चेतन, शाळेतले पोरं काय बोलतात? शाळेतले पोरं बोलतात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सांगणार मी त्यांना असं सांगणार नंतर दादा ते बोलायचं। हे सगळ्यात शेवटला बोलायचं असतं। शेवटला बोलतो आता तर सुरुवात आहे। आता आपण पोहोचलेलो आहे खंडोबाच्या मंदिरात, पण आतमध्ये शूट करणं अलाउड नाही म्हणून आपण इथंच थांबू। जर तुम्ही शिर्डी येत असेल तर सगळ्यात पहिला खंडोबाच्या मंदिराचं दर्शन घ्या आणि मग साईबाबाच्या मंदिरात जावा। सिटी खूप चेंज झालेली आहे। चला आता तुम्हाला दाखवतो काय काय। इथे येऊन मोबाईल जमा करायचा असतो मित्रांनो। 5 रुपये आहे पर मोबाईल। मोबाईल जमा करायचे। आता मोबाईल जमा करून आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊन मग रिटर्न तुम्हाला भेटतो। 1 hour later. फायनली दर्शन झालेलं आहे। आतमध्ये व्यवस्था खूप मस्त केलेली आहे। एक दोन हॉल आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर। प्रत्येक हॉल मध्ये बसवलं जातं जिथपर्यंत फुल होत नाही, आणि जसा फुल झाला तशी तो हॉल पूर्ण सोडला जातो आणि 10-15 मिनिटात दर्शन होतं। मम्मी छान दर्शन झालं म्हणजे आता आम्हाला सोय छान। आता आम्ही चाललोय डोरकमाई बघायला। चला मग आतमध्ये बघूया काय काय। तसं तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, पण आम्ही बाहेर फिरतोय मंदिराच्या, आणि मंदिराच्या बाहेर गार्डन पण आहे फिरायला। मंदिराच्या आतमध्ये म्युझियम पण आहे, ते पण बघा तुम्ही लोक जाऊन, खूप बघण्यासारखं आहे। चेतन, कसं वाटलं तुला? छान वाटलं। पहिल्यांदा आला, पण दर्शन कसं वाटलं? पहिला खूप टाइम लागायचा ना? हा, पहिला टाइम लागायचा। आता लवकर आलो म्हणून लवकर दर्शन झालं। ते पण एक गोष्ट आहे की आम्ही लवकर सकाळी लावलेलं सकाळी लवकर आलो। हा, आणि दुसरी गोष्ट की व्यवस्था पण आता पहिल्यापेक्षा खूप सुधारली आहे। 10-15 मिनिट झाले असेल दर्शन। काय वाटतं तुला? गार्डन कसं होता? अरे फक्त छान बोलले, बट अजून काय देऊ? आता आतमध्ये बघूया काय काय। तिकडे पण शूट करायला भेटते की माहित नाही, पण मी ट्राय करतो। चला मग। मित्रांनो, आमचे डोरकमाई पण फिरून झालेलं आहे आणि शॉपिंग पण करून झालेलं आहे। तुम्ही बघितलं सिनेमॅटिक शॉपिंग करतानाचे किती छान आलेले आहे। आता आम्ही पोहोचतोय उर्फी हॉटेलला नाश्ता करायला। संदेश
नाश्ता करायला ओळखी हॉटेलच भेटते ना सावलीनं हा खायला. उडपी बघ ना पहिलाच रिव्ह्यू देते मग. हा आम्ही खाऊन बघतो, चांगला असेल तर तुम्हाला रिव्ह्यू देतो, मग तुम्ही पण इकडेच खावा. आमचा मेंदू वडा आलेला आहे. संदेश कसा आहे? ॲव्हरेज आहे, नॉट दॅट ग्रेट. ओके 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 ओके. आता मसाला डोसा पण येते, ते पण बघूया का. या लोकांनी मिसळ पाव मागितलेले, मिसळ पाव मागवलाय ना. हा तू टेस्ट करून सांग आम्हाला कशी आहे. हा पोरांना पण सांग, पालकांना पण सांग, स्कूलला पण सांग. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो. मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ. फिर मैं शुरू करूँ, दबा दो जल्दी. दबा दिया, घंटी भी दबा देना. ठीक. आपली शॉपिंग झालेली आहे आणि आता रूम मध्ये आल्यावर आपण फ्रेश झालेलो आहे आणि आता आपण निघालो शानी सिंगापूरला. मला पण माहित नाही कसं जायचं, पण आम्ही गुगल मॅप लावून चाललेलो आहे आणि माझा भाऊ गाडी चालवते. आता पाठीमागे कांचन बसलेली आहे आणि मम्मी बसलेली आहे आणि आपल्याकडे अजून एक गाडी आहे, त्याच्यामध्ये कांचनची पूर्ण फॅमिली आहे. आणि शनी सिंगापूर वरून आल्यावर आपण पप्पांना भेटणार आहे. माझ्या पप्पांनी पदयात्रा केली आहे, 6 दिवस चालत येऊन शिर्डीवर, मुंबईवरून शिर्डीला येतात आहे. तर त्यांना पण भेटूया, त्यांच्या पण आशीर्वाद घेऊया. ती पण शनी सिंगापूरची मजा घ्या. आम्ही रस्त्याने चाललोच होतो शनी सिंगापूरला आणि आम्हाला बघा काय भेटलं. काय डेकोरेशन केलं लोकांनी, एंटरटेनमेंट केलं. माझी मम्मी पण लहान झाली बघून. कांचन एन्जॉय करते, करा करा जो का खेळा. अरे मम्मी तू पण खेळ. अरे नाही पडत, बघू शकत. ऊससाठी बैल आहे आणि लोकांना बसायला बघा लोक. आता ऊस पिऊया आणि थोड्या जरा मजा करून निघूया. हे तो हाईट वर आहे, तो खाली आहे रे. एक नंबर आहे, मजा येते. संदेश तुम्हाला टाकायचा ऊस कसा काढला जातो, ऊसाचा रस. अरे आमचे मास्टर साहेब लहान झालेले आहे पोरांसारखे. पोरांना हाय करा, तुमच्या चेतन सरांना हाय करा. चेतन सर मार्क जास्ती जरा पोरांना.
नाही मार्क नाही देणार जास्त. अरे असं नाही करायचं पोरांसोबत. त्या पेपर मध्ये लिहितील तर मी मार्क देणारच आहे. बैला म्हणून अभ्यास करा. चेतन सर काही मार्क देत नाही, अभ्यास मार्क देत. एक कांचन टीचर काय बोलते बघूया. एकदम भारी वाटतंय. आता आम्ही उसाचा गार थंडगार रस पिणार आहोत. खूप छान वाटतं. हे आमच्या प्रीतीसाठी काय ते बोला जी घरी राहिली. नको बिचारा घरी राहिला. यू मिस ऑल द फन. तेव्हा नल्ला बिल्ला खाते. मम्मी खरंच लहान झाली. A few moments later. फायनली आपण पोहोचलेलो आहे शनी शिंगापूरला. आता बघूया आतमध्ये कसं मंदिर आहे आणि दर्शन घेऊया.